हॅलो मित्रांनो, आज आपण क्लास 12वीमधील पार्ट 1मधील मॅथमॅटिकल लॉजिक या युनिटमधील एक्झरसाइज 1.4 सॉल्व करूया मित्रांनो. बघा मित्रांनो, या चार्टमध्ये मी जे आपण लॉजिकल कनेक्टिव्ज आपण शिकलेलो होतो विथ देअर स्टेटमेंट दिलेलं आहे मित्रांनो, आणि त्यांची निगेशन मी या लास्ट कॉलममध्ये सुद्धा मित्रांनो दिलेले आहे, एक्सप्लेन केलेलं आहे. आणि आता या पुढच्या मध्ये मित्रांनो मी जे अल्जेब्रा आहे आपल्या स्टेटमेंटचा त्याचा टेबल मित्रांनो दिलेला आहे. मी हा तुम्हाला पुढे एक्सप्लेन करून देतोच आहे मित्रांनो. चला सुरू करूया. हॅलो मित्रांनो, एक्झरसाइज 1.4साठी आपल्याला जे आवश्यक रिझल्ट्स आहेत ते आपण आधी पाहून घेऊया मित्रांनो. तर बघा, आपल्याला एक इक्विव्हॅलन्सचे रिलेशन महत्त्वाचं आहे, ते म्हणजे पी इम्प्लाइज क्यू. हे जे कंडिशनल स्टेटमेंट आहे मित्रांनो, यालाच आपण निगेशन पी ऑर क्यू असंही लिहू शकतो. म्हणजेच पी इम्प्लाइज क्यू इट इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी ऑर क्यू. तसंच पी डबल इम्प्लाइज क्यू म्हणजे हे जे बाय कंडिशनल स्टेटमेंट आहे यालाच आपण पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी असंही लिहू शकतो. मी ट्रूथ टेबलद्वारे या दोन्ही स्टेटमेंटचं प्रूफ खाली काढून दिलेलं आहे मित्रांनो. बघा मित्रांनो, या दोन्ही स्टेटमेंटचा जर आपण विचार केला तर यामध्ये फक्त स्टेटमेंट दोनच आहे, पी आहे आणि क्यू आहे. मग मी पहिला कॉलम पीसाठी, दुसरा कॉलम क्यू स्टेटमेंटसाठी घेतला. बघा मित्रांनो, आता याच्यासाठी मी जेव्हा ट्रूथ टेबल काढत आहे तर यामध्ये मला बेसिक एक लागणार आहे निगेशन पी. तर थर्ड कॉलमला निगेशन पी काढलं. चला आधी पहिल्या रिझल्टसाठी आपण तयारी करू. तर पहिल्या रिझल्टमध्ये इक्विव्हॅलंटची लेफ्ट हँड साईड आहे पी इम्प्लाइज क्यू. आपल्याकडे पी पण प्रेझेंट आहे, क्यू पण स्टेटमेंट प्रेझेंट आहे. आता आपण पी इम्प्लाइज क्यू काढू शकतो, म्हणून चौथ्या कॉलमला मी पी इम्प्लाइज क्यू काढलं. आणि बघा, जे सेकंड स्टेटमेंट जे आहे त्याच्यात जे प्रूव्ह करायचं आहे त्यामध्ये पी इम्प्लाइज क्यू होतं जे आपण काढलेलं आहे. तसंच एक क्यू इम्प्लाइज पीची गरज होती, तर पाचव्या कॉलममध्ये मी क्यू इम्प्लाइज पी पण काढून घेतलेलं आहे. सोबतच पी डबल इम्प्लाइज क्यू सिक्स्थ कॉलमला काढून घेतलेलं आहे. आणि सेवन्थ कॉलमला जी राईट हँड साईड आहे पहिल्याची निगेशन पी ऑर क्यू, निगेशन पी काढून रेडी आहे आणि क्यू स्टेटमेंट प्रेझेंट आहे, ते निगेशन पी ऑर क्यू सेवन्थ कॉलमला काढलं. आणि एट्थ कॉलमला ही जी राईट हँड साईड आहे पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी ही आपण काढू. मग ट्रूथ टेबल जर मित्रांनो काढले आपण तर दोन स्टेटमेंट असल्यामुळे 4 पॉसिबिलिटी झाल्या. 4 पॉसिबिलिटी लिहिताना टी टी एफ एफ पहिल्या स्टेटमेंटसाठी आणि दुसऱ्या स्टेटमेंटसाठी टी एफ या प्रकारे लिहिलं. नंतर मित्रांनो पीचं निगेशन, ट्रूचं निगेशन फॉल्स आणि फॉल्सचं निगेशन ट्रू. नंतर पी इम्प्लाइज क्यू रूल लावला मित्रांनो. पहिलं स्टेटमेंट पी आहे, दुसरं स्टेटमेंट क्यू आहे. तर रूलप्रमाणे पहिलं ट्रू दुसरं फॉल्स तर इम्प्लिकेशन फॉल्स येते. तर बघा मित्रांनो, इथे पहिलं स्टेटमेंट ट्रू आलेलं आहे, दुसरं स्टेटमेंट फॉल्स आलेलं आहे, तर याचं इम्प्लिकेशन फॉल्स लिहिलं. सेम कंडिशन आणखी कुठेच नाही आहे, म्हणून बाकी सर्व का राहतील, ट्रू राहतील. क्यू इम्प्लाइज रू पी, सेम रूल मित्रांनो. क्यूमध्ये पहिलं स्टेटमेंट ट्रू दुसरं स्टेटमेंट फॉल्स थर्ड रोमध्ये आहे, तर त्याचा आन्सर लिहिलं, इम्प्लिकेशन लिहिलं त्याचं फॉल्स. इन ऑल अदर केसेस इट इज ट्रू. नंतर पी डबल इम्प्लाइज क्यू, पी आणि क्यू या दोन स्टेटमेंटसाठी बाय कंडिशनलचा रूल लावा. तर त्यानुसार दोन्ही स्टेटमेंट ट्रू किंवा दोन्ही फॉल्स पाहिजे. बघा, पहिले दोन्ही ट्रू आहे, दोन्ही फॉल्स आहे, अशा वेळेला बाय कंडिशनल का राहते, ट्रू राहते. इन ऑल अदर केसेस इट इज फॉल्स. नंतर मित्रांनो निगेशन पी ऑर क्यू, तर निगेशन पी थर्ड कॉलम आणि क्यू म्हटल्यावर सेकंड कॉलम, जे थर्ड आणि सेकंडचा विचार करून. तर आता इथे डिसजंक्शनचा रूल लागेल ऑर असल्यामुळे, आणि डिसजंक्शनचा रूल आहे पहिलेही फॉल्स दुसरी स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याचे डिसजंक्शन पण का राहते, फॉल्स. ही सेम सिच्युएशन परत नाही आहे, मग इन ऑल अदर केसेस इट इज ट्रू. नंतर लास्टमध्ये मित्रांनो पी इम्प्लाइज क्यू म्हणजे कॉलम नंबर 4 आणि क्यू इम्प्लाइज पी कॉलम नंबर 5 या दोघांचं आहे अँड म्हणजेच कंजंक्शन आहे. तर कंजंक्शनचा रूल लावूया. तर पहिलंही ट्रू दुसरंही ट्रू तर कंजंक्शन पण ट्रू, पहिलंही ट्रू दुसरंही ट्रू कंजंक्शन पण ट्रू. इन ऑल अदर केसेस इट इज फॉल्स. मग मित्रांनो, आता हा जो मी ट्रूथ टेबल काढला आणि हा जर तुम्ही बघितला तर यामध्ये कॉलम नंबर 4 अँड 7 चेक करा. कॉलम 4ला आहे पी इम्प्लाइज क्यू आणि 7थला आहे निगेशन पी ऑर क्यू. यांचं ट्रूथ टेबल बघा काय येत आहे. यामध्ये येत आहे एंट्रीज टी एफ टी टी. तर 7मध्ये टी एफ टी टी म्हणजे 4th आणि 7th कॉलमचे एंट्रीज कशा आहे, आयडेंटिकल आहे. जर मग यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज इक्वल आहे म्हणजेच हे दोघं इक्वल होतील, म्हणजेच पी इम्प्लाइज क्यू इट इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी ऑर क्यू. हे झालं मित्रांनो पहिलं इक्विव्हॅलन्स प्रूफ. आता दुसरं बघा, कॉलम नंबर 6 अँड 8 बघा. कॉलम नंबर 6ला आहे पी डबल इम्प्लाइज क्यू आणि 8ला आहे पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. तर 6th कॉलमच्या एंट्रीज बघा टी एफ एफ टी
आणि 8 कॉलमच्या एंट्रीज बघा TFFT, म्हणजे ज्या सर्व एंट्री कशा आहेत आयडेंटिकल आहे कॉलम नंबर 6 आणि कॉलम नंबर 8च्या. मग जर या एंट्रीज इक्वल आहेत तर मग यांच्या जे स्टेटमेंट्स आहे ते सुद्धा काय होतील इक्वल होतील. मग मी तेच लिहिलं P डबल इम्प्लाइज Q इट इज इक्विव्हॅलंट्स टू P इम्प्लाइज Q अँड Q इम्प्लाइज P. बघा मित्रांनो पुढच्या एक्झरसाइजसाठी हे आवश्यक आहे. हे दोन्ही रिझल्ट तुम्ही पाठ करून घेणे, रिमेंबर करणे. ठीक आहे. आता पुढे बघा मित्रांनो काही अल्जेब्रा जो आपल्याला पुढच्या एक्झरसाइजसाठी कमी पडणार आहे. तर यात काही लॉ आहेत मित्रांनो, ते लॉज आता आपण शिकून घेऊया. पहिला आहे आयडेम्पोटेंट लॉ. यामध्ये काय असते मित्रांनो, P अँड P जर घेतला ना तर तुम्हाला परत पीच मिळते, किंवा P युनियन P जर घेतलं तरीही तुम्हाला पीच मिळते. आता हे कसं आहे मित्रांनो, मी तुम्हाला एक सांगतो. हे जे अँड जो कनेक्टिव्ह आहे ना, अँड कनेक्टिव्हचा विचार तुम्ही इंटरसेक्शन सारखा करायचा आणि ऑर म्हणजे युनियन घ्यायचं. परत सांगतो, अँड म्हणजे इंटरसेक्शन आणि ऑर म्हणजे युनियन. आता जर तुम्हाला या दोन गोष्टी बरोबर लक्षात आल्या, इंटरसेक्शन आणि युनियन, तर हे सर्वच्या सर्व लॉ तुम्हाला समजायला खूपच इझी जातील. बघा मित्रांनो, आता पहिला जर पाहिला आपण आयडेम्पोटेंट लॉ, यात मी म्हटलं P अँड P. P अँड P म्हणजेच काय, अँड म्हणजे मी काय सांगितलं इंटरसेक्शन घ्यायला, म्हणजे Pचं इंटरसेक्शन जर तुम्ही P सोबतच घेत आहे तर नक्कीच काय भेटणार आहे आपल्याला, P आणि P मध्ये Pच कॉमन आहे, तर P इंटरसेक्शन P इट इज इक्वल्स टू P. दुसरं बघा P ऑर P. ऑर म्हणजे काय घ्यायला सांगितलं, युनियन. तर Pचं युनियन P सोबतच घेत आहे. आता P सेटमध्ये तेवढेच एलिमेंट आहेत जेवढे दुसऱ्या P सेटमध्ये आहे, आणि जर युनियन जरी घेतलं तरी आपल्याला परत तोच सेट भेटणार आहे, P युनियन P म्हटल्यावर Pच, कारण यांच्यापेक्षा एकही एलिमेंट जास्त येणार नाही आहे. मग P युनियन P काय येणार, Pच येणार. दुसरा बघा कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ काय असते मित्रांनो, P ऑर Q यालाच आपण काय लिहू शकतो, Q ऑर P, किंवा P अँड Q यालाच आपण लिहू शकतो Q अँड P. कम्युटेटिव्ह म्हणजे सरळ शब्दात मित्रांनो, जर 2 + 5 इट इज इक्वल्स टू 7, तर 2 + 5लाच आपण 7 + 2 जरी केलं, 5 + 2 जरी केलं तरी काय होते 7, म्हणजे 2 + 5लाच आपण 5 + 2 लिहू शकतो. याला कम्युटेटिव्हिटी म्हणतात. आणि ही प्रॉपर्टी आपल्या या स्टेटमेंट्समध्ये कशी लागते, P ऑर Q म्हणजे P डिस्जंक्शन Qला आपण Q डिस्जंक्शन P लिहू शकतो, P कंजंक्शन Qला आपण Q कंजंक्शन P लिहू शकतो. नंतर असोसिएटिव्ह लॉ. असोसिएटिव्ह लॉ मित्रांनो मल्टिप्लिकेशन लॉ असल्यासारखा आहे. आणि बघा त्यामध्ये कसं आहे, P अँड Q अँड R यालाच आपण P अँड Q अँड R असेही लिहू शकतो, किंवा P अँड Q अँड R असेही लिहू शकतो. मित्रांनो इथे अँडचा विचार परत इंटरसेक्शन म्हणून करायचा, आणि इंटरसेक्शन म्हणून जर विचार केला तर Pचं इंटरसेक्शन Q इंटरसेक्शन R सोबत घेतलं, Pचं इंटरसेक्शन Q सोबत घेतलं, नंतर इंटरसेक्शन R सोबत घेतलं काय, किंवा Pचं Qचं आणि R यांचं तिघांचं जर इंटरसेक्शन घेतलं तर हे तिन्ही व्हॅल्यू कशा येतील मित्रांनो, सारख्या येतील, इक्वल येतील. असंच जसा हा रूल इंटरसेक्शनसाठी लावला म्हणजेच अँड या कनेक्टिव्हसाठी लावला, हाच रूल आपण सेम युनियन म्हणजेच ऑरसाठी सुद्धा लावू शकतो. आणि त्याप्रमाणे P ऑर Q ऑर R लाच आपण P ऑर Q ऑर R ऑर P ऑर Q ऑर R असेही लिहू शकतो. नंतर मित्रांनो डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मित्रांनो मल्टिप्लिकेशन लॉ सारखा आहे. आणि यामध्ये कसं P अँड Q ऑर R असेल तर यालाच आपण कसं लिहू शकतो, या P अँडने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा म्हणजे हे होईल P अँड Q. आता हे मधलं साईन ऑर इथे येईल, आणि नंतर P अँडनं दुसऱ्या टर्मला मल्टिप्लाय करा, मग P अँड R. म्हणजे लक्षात आलं का, P अँड Q ऑर R ला आपण लिहू शकतो P अँड Q ऑर P अँड R, P अँड Q ऑर P अँड R. लक्षात आलं मित्रांनो. हा सेम रूल जसा मी अँडसाठी लावला असाच मी ऑरसाठी सुद्धा लावू शकतो. आणि त्यानुसार जर इथे असं असेल P ऑर Q अँड R असेल तर याला लिहिता येईल P ऑर Q अँड P ऑर R. लक्षात येईल मित्रांनो. पुढे बघा डी मॉर्गन्स लॉ. याचे प्रूफ्स आपण मागच्या एक्झरसाइजमध्ये पाहिलेले आहे मित्रांनो. त्यामध्ये काय आहे, निगेशन घेत आहे आपण कोणाचं, P अँड Qचं म्हणजे कंजंक्शनचं निगेशन काय राहते, निगेशन P ऑर निगेशन Q, निगेशन्स ऑफ देअर डिस्जंक्शन. तसंच निगेशन ऑफ डिस्जंक्शन जर असेल तर यालाच आपण लिहू शकतो निगेशन ऑफ देअर कंजंक्शन म्हणजे कसं, निगेशन P अँड निगेशन Q. पुढे बघा मित्रांनो आयडेंटिटी लॉ. आयडेंटिटी लॉ काय मित्रांनो, Pचं इंटरसेक्शन तुम्ही T सोबत घेतलं, T कॅपिटल T म्हणजे इथे विचार करायचा एखाद्या युनिव्हर्सल सेट सारखा. आता P इंटरसेक्शन T याचा जर तुम्ही विचार केला तर नक्कीच P इंटरसेक्शन T, आता T तर युनिव्हर्सल सेट झाल्यामुळं या दोघात कॉमन कोण येईल, फक्त P चे एलिमेंट्स म्हणजे P इंटरसेक्शन T काय येणार आहे मित्रांनो, Pच येणार आहे. किंवा जर तुम्ही Pचं युनियन T सोबत घेतलं,
टीचा विचार आपण युनिव्हर्सल सेटसारखा करत आहे, तर मग इथे कोण येईल? टी येईल. म्हणजे पी ऑर टी जर म्हटलं तर काय येईल? टी येईल. पुढे बघा कॉम्प्लिमेंट लॉ मित्रांनो. कॉम्प्लिमेंट, आता कॉम्प्लिमेंट तुम्हाला माहिती आहे, एखाद्या सेटचा कॉम्प्लिमेंट म्हणजे असा सेट का त्या सेटमध्ये त्या सेटचे एलिमेंट नसले पाहिजे. म्हणजे आता सपोज तुम्ही नॅचरल नंबरचा सेट घेतला अप टू 10 आणि पहिल्या सेटमध्ये आहे 1 to 6 एलिमेंट आणि राहिलेल्या सेटमध्ये आहे 7 to 10 एलिमेंट. मग आता जर पहिला सेट ए असन आणि दुसरा सेट बी असन तर एचा कॉम्प्लिमेंट कोण झाला? बी, किंवा बीचा कॉम्प्लिमेंट कोण झाला? ए. आता बघा हे काय म्हणते मग, पीचं तुम्ही इंटरसेक्शन घेताय कॉम्प्लिमेंट पी सोबत, म्हणजे निगेशन पी इथं म्हटलेलं आहे. तर आता बघा या दोघात कॉमन तर कोणीच येणार नाही. ए आणि बी सेटमध्ये कोणी कॉमन येईल का? नाही. म्हणून मग जे कॉमन नाही येत ना, म्हणून त्याला आपण म्हटलेलं आहे फॉल्स. त्याला काय म्हटलेलं आहे? फॉल्स, एफ. आणि पीचं जर डिस्जंक्शन आपण निगेशन पी म्हणजे कॉम्प्लिमेंट पी सोबत जर आपण घेत आहे, डिस्जंक्शन म्हणजेच काय सांगितलं? युनियन. आता युनियन म्हटल्यावर पीचे पूर्ण एलिमेंट आले आणि कॉम्प्लिमेंट पीचे पूर्ण एलिमेंट आले, म्हणजे पूर्णच्या पूर्ण सेट आला, म्हणजेच तो टी झाला, युनिव्हर्सल सेट टी. लक्षात येत आहे मित्रांनो? खूप सोपी टेक्निक आहे हे लक्षात ठेवण्याची. नंतर आहे मित्रांनो ॲब्सॉर्प्शन लॉ. या ॲब्सॉर्प्शन लॉ बघा मित्रांनो, पी ऑर पी अँड क्यू यालाच आपण मित्रांनो पी असं लिहू शकतो. यामध्ये काय झालं ना मित्रांनो, पीचं युनियन घेत आहे आपण पी इंटरसेक्शन क्यू सोबत. म्हणजे आधी आपण काय काढणार? पी इंटरसेक्शन क्यूचं काढणार. पी इंटरसेक्शन क्यूमध्ये काही मोजकेच एलिमेंट येतील, ते एलिमेंट पीमध्ये असतील आणि त्याचंच युनियन आपण कोणासोबत घेत आहे? पी सोबत. तर पीचं युनियन जर आपण हे कॉमन इंटरसेक्शन आलेले म्हणजे जे पीचेच एलिमेंट त्यात असतील याच्यासोबत जर घेत असेल तर नक्कीच आपल्याला परत कोण भेटणार आहे? पी. युनियन घेत आहे म्हणून मोठा सेट जो असेल तो पीच असेल. पुढे बघा कंडिशनल लॉ. मित्रांनो आताच आपण पाहिलं पी इम्प्लाइज क्यू, यालाच आपण इक्विव्हॅलंट लिहू शकतो निगेशन पी ऑर क्यू. आणि बाय कंडिशनल लॉ काय आहे? पी डबल इम्प्लाइज क्यू, यालाच आपण लिहू शकतो मित्रांनो पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. तर चला मित्रांनो आपण आता पुढील एक्झरसाइज 1.4 सुरू करूया. बघा मित्रांनो पहिला क्वेश्चन काय म्हणतो, युझिंग रूल्स ऑफ निगेशन राईट द निगेशन्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स विथ देअर जस्टिफिकेशन. म्हणजे आता आपल्याला जे स्टेटमेंट दिलेले आहे त्यांचं आपल्याला निगेशन घ्यायचं आहे, बट विदाऊट युझिंग ट्रूथ टेबल. आता बघा आपण याचे निगेशन कसं घेणार. आता दिलेलं पहिलं स्टेटमेंट घेतलं मी, निगेशन ऑफ क्यू इम्प्लाइज पी. मित्रांनो बघा हे जे दिलेलं स्टेटमेंट आहे याचं आपण निगेशन घेऊया. द निगेशन ऑफ द गिव्हन स्टेटमेंट इज, हे लिहिलं निगेशन ऑफ निगेशन क्यू इम्प्लाइज पी. बघा मित्रांनो आपण मागील एक्झरसाइजमध्ये निगेशनचा रूल शिकलेलो आहे आणि निगेशन फॉर इम्प्लिकेशन म्हणजे या प्रकारे आपल्याकडे एक रूल होता, निगेशन ऑफ पी इम्प्लाइज क्यू असं कंडिशनल स्टेटमेंट होतं आणि त्याचं जर निगेशन घेतलं तर रूल कसा लागत होता मित्रांनो, पी अँड हे निगेशन दुसऱ्या टर्मला जात होतं आणि मधलं साईन अँड येत होतं, म्हणजे पी अँड निगेशन क्यू. मी हाच रूल इथे अप्लाय करतो. मग या रूलप्रमाणे मित्रांनो इथे काय होईल, निगेशन ऑफ, आता हे पहिलं स्टेटमेंट ॲज इट इज या रूलप्रमाणे, म्हणजे इथे पी होतं तर इथलं पहिलं स्टेटमेंट आहे निगेशन क्यू, हे स्टेटमेंट ॲज इट इज. आणि मधला कनेक्टिव्ह कोणता येईल आता, अँड येईल आणि हे निगेशन लिहायचं दुसऱ्याला निगेशन पी. म्हणजे दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन काय झालं, निगेशन क्यू अँड निगेशन पी. याला आपण परत सॉल्व्ह नाही करू शकत, असंच राहू द्यायचं मित्रांनो. बघा पुढे दुसरं स्टेटमेंट घेतलं पी अँड निगेशन क्यू. याचं निगेशन कसं लिहिता येईल, निगेशन ऑफ पी अँड निगेशन क्यू इट इज इक्विव्हॅलन्स टू. बघा मित्रांनो या स्टेटमेंटमध्ये मेन कनेक्टिव्ह कोणता आहे, अँड आहे आणि अँडचं निगेशन म्हणजे निगेशन ऑफ कंजंक्शन. निगेशन ऑफ कंजंक्शनचा मित्रांनो रूल होता आपल्याकडे आणि तो कसा होता, डिमॉर्गन्सला निगेशन पहिल्या टर्मला, अँडचं निगेशन ऑर होईल आणि निगेशन दुसऱ्या टर्मला. मग तसंच मी इथं रूल लावतो मित्रांनो. मग निगेशन पहिल्या टर्मला म्हणजे निगेशन पी, अँडचं निगेशन झालं ऑर आणि निगेशन दुसऱ्या टर्मला म्हणजे निगेशन ऑफ निगेशन क्यू. सॉल्व करूया. निगेशन पी ॲज इट इज ऑर ॲज इट इज, निगेशन ऑफ निगेशन, निगेशन कट होऊन जाईल म्हणजे काय राहील मित्रांनो, क्यू राहील. निगेशन पी ऑर क्यू. इथे साईडला मी जस्टिफिकेशन लिहिलेले आहे मित्रांनो, जे मी तुम्हाला सांगत आहे तेच. आता पुढे बघा, तर पी ऑर निगेशन क्यू या स्टेटमेंटचं आपण निगेशन घेऊया. द निगेशन ऑफ गिव्हन स्टेटमेंट इज निगेशन ऑफ दिस कंप्लीट स्टेटमेंट पी ऑर निगेशन क्यू. मित्रांनो इथे बघा कोणता रूल लागेल, इथे आलेला आहे मेन कनेक्टिव्ह डिस्जंक्शन, म्हणजे आता रूल लागेल निगेशन ऑफ डिस्जंक्शनचा. आणि डिस्जंक्शनचा रूल म्हणजेच डिमॉर्गन्स लॉ काय म्हणतो, निगेशन पहिल्याही टर्मला जाईल, ऑरचं निगेशन अँड होईल, म्हणजे निगेशन पहिल्या टर्मला म्हणजे पीला निगेशन लिहिलं, ऑरचं निगेशन अँड लिहिलं आणि निगेशन दुसऱ्या टर्मला म्हणजे निगेशन दुसऱ्या टर्म निगेशन क्यू. सॉल्व केलं तर निगेशन पी ॲज इट इज अँड ॲज इट इज. आता इथे निगेशन ऑफ निगेशन हा रूल लागेल आणि यानुसार निगेशन कटून का राहते, स्टेटमेंट इटसेल्फ म्हणजे क्यू राहील. लक्षात येत आहे मित्रांनो. पुढे बघा, आता इथे आहे पी ऑर निगेशन क्यू अँड आर.
आता इथे बघा मित्रांनो, या स्टेटमेंटचं निगेशन मी घेतो आहे, निगेशन ऑफ दिस स्टेटमेंट. आता इथे जर आपण विचार केला तर पहिला मेन कनेक्टिव्ह आहे अँड. अँडनी हा ब्रॅकेट आणि हे आर असे दोन स्टेटमेंट कंबाईन केलेले आहे. तर अँडचं आपल्याला काय घ्यायचं आहे, निगेशन. अँडचं म्हणजेच कंजंक्शनचं, म्हणजे निगेशन ऑफ कंजंक्शनचा रूल मी इथे लावणार. आणि त्या म्हणजेच डिमॉर्गन्स रूलनुसार काय होणार मित्रांनो, निगेशन पहिल्या टर्मला जाईल. म्हणजे निगेशन आलं, पहिली टर्म होती ब्रॅकेट पी ऑर निगेशन क्यू. अँडचं निगेशन झालं ऑर आणि निगेशन नंतर दुसऱ्याच टर्मला म्हणजे निगेशन आर. सॉल्व करूया मित्रांनो. आता इथे बघा, आता या ब्रॅकेटचं निगेशन आलेलं आहे. ब्रॅकेटमधला मेन कनेक्टिव्ह आहे ऑर, म्हणजे इथे कोणता रूल लागेल, निगेशन ऑफ ऑर म्हणजे निगेशन ऑफ डिसजंक्शन. आणि निगेशन ऑफ डिसजंक्शनचा रूल आपण लावून याला सॉल्व करूया. तर निगेशन पहिल्या टर्मला निगेशन पी, ऑरचं निगेशन अँड झालं आणि निगेशन दुसऱ्या टर्मला म्हणजे निगेशन ऑफ दुसरी टर्म होती निगेशन क्यू, बाकी ॲज इट इज. आता इथे मित्रांनो काय सॉल्व करू शकतो, इथे आलेलं आहे निगेशन ऑफ निगेशन क्यू, हे सॉल्व करू शकतो. म्हणजे इथे लागेल निगेशन ऑफ निगेशनचा रूल आणि तो लावल्यानंतर मला लिहिता येईल निगेशन पी ॲज इट इज, हा अँड ॲज इट इज, निगेशन ऑफ निगेशन म्हणजे स्टेटमेंट इटसेल्फ, म्हणजे निगेशन निघून जाते, म्हणजे फक्त का राहील, क्यू राहील, बाहेरचा आर निगेशन आर ॲज इट इज. लक्षात येत आहे का. पुढचं बघा मित्रांनो, आता इथे आहे पी इम्प्लाइज पी ऑर निगेशन क्यू. आता या कम्प्लीट स्टेटमेंटचं आपण घेतो आहे निगेशन. तर मेन कनेक्टिव्ह कोणता आला, कनेक्टिव्ह आहे इम्प्लाइज. तर निगेशन ऑफ इम्प्लिकेशनचा रूल आपल्याकडे आहे, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. आणि रूल काय आहे, फर्स्ट स्टेटमेंट ॲज इट इज, मधला कनेक्टिव्ह अँड आणि निगेशन जाते दुसऱ्या टर्मला. मग तो रूल लावून मी याला लिहू शकतो फर्स्ट स्टेटमेंट ॲज इट इज. फर्स्ट कोणता आहे मित्रांनो, पी. तर पी ॲज इट इज लिहिला, मधला कनेक्टिव्ह अँड आणि हे निगेशन दुसऱ्या टर्मला म्हणजे निगेशन दुसरी टर्म होती पी ऑर निगेशन क्यू. सॉल्व करूया. हा पी अँड ॲज इट इज. मित्रांनो इथे निगेशन आलेलं आहे या ब्रॅकेटचं, या ब्रॅकेटमधला मेन कनेक्टिव्ह आहे ऑर, म्हणजे इथे रूल लागेल निगेशन ऑफ डिसजंक्शन. आणि निगेशन ऑफ डिसजंक्शनचा रूल लावल्यावर मित्रांनो याला लिहू शकतो मी निगेशन पहिल्या टर्मला म्हणजे निगेशन पी, ऑरचं निगेशन अँड आणि निगेशन दुसऱ्या टर्मला म्हणजे निगेशन ऑफ दुसरी टर्म होती निगेशन क्यू. आता याला मी परत सॉल्व करू शकतो. इथं आलेला आहे निगेशन ऑफ निगेशन, मग निगेशन ऑफ निगेशनचा रूल लावतो आणि तो लावल्यानंतर मित्रांनो हे होईल पी अँड ॲज इट इज, निगेशन पी ॲज इट इज अँड ॲज इट इज, निगेशन ऑफ निगेशन म्हणजे स्टेटमेंट इटसेल्फ, म्हणजे फक्त काय राहील मित्रांनो क्यू. झालं. लास्ट बघा मित्रांनो एक निगेशन ऑफ पी अँड क्यू ऑर पी ऑर निगेशन क्यू. आता बघा मित्रांनो, या दिलेल्या कंप्लीट स्टेटमेंटचं आपल्याला काय घ्यायचं आहे, निगेशन. मग मी दिलेलं कंप्लीट स्टेटमेंट लिहिलं, ब्रॅकेट दिला त्याला आणि त्याचं लिहिलं निगेशन. सॉल्व करूया. आता जर मित्रांनो आपण इथं बघितलं तर इथे ब्रॅकेटमध्ये दोन स्टेटमेंट्स झालेले आहे आणि या दोन्ही स्टेटमेंटला जॉईन केलेलं आहे ऑरनी, म्हणजे डिसजंक्शन आहे. म्हणजे इथे रूल लागल निगेशन ऑफ डिसजंक्शनचा. आणि निगेशन ऑफ डिसजंक्शनच्या रूलप्रमाणे मित्रांनो म्हणजेच डिमॉर्गन्स लॉ लावून आपण याला लिहू शकतो निगेशन पहिल्या टर्मला जाईल. निगेशन पहिली टर्म आहे निगेशन ऑफ पी अँड क्यू, हे लिहिलं निगेशन ऑफ पी अँड क्यू. आता ऑर होतं, ऑरचं डिसजंक्शन, ऑरचं निगेशन झालं मित्रांनो अँड आणि निगेशन दुसऱ्या टर्मला म्हणजे निगेशन ही दुसरी टर्म लिहिली पी ऑर निगेशन क्यू. बघा मित्रांनो इथे काय आलेलं आहे, निगेशन ऑफ निगेशन, म्हणजे इथे पहिला रूल लागेल माझा निगेशन ऑफ निगेशनचा. आणि निगेशन ऑफ निगेशन म्हटल्यावर निगेशन निघून जाईल, हे शिल्लक राहील पी अँड क्यू. नंतर इथला अँड ॲज इट इज. मित्रांनो इथे बघा निगेशन आहे या ब्रॅकेटचं, हा ब्रॅकेट आहे पी ऑर निगेशन क्यू. इथला मेन कनेक्टिव्ह आहे ऑर म्हणजेच डिसजंक्शन, म्हणजे हे काय झालं निगेशन ऑफ डिसजंक्शन. आणि निगेशन ऑफ डिसजंक्शनचा जर मी रूल परत अप्लाय केला तर हे काय होईल, निगेशन पहिल्या टर्मला म्हणजे पीला निगेशन आलं, ऑरचं निगेशन अँड झालं आणि निगेशन दुसऱ्या टर्मला म्हणजे निगेशन दुसरी टर्म आहे निगेशन क्यूचं. आता इथे जर सॉल्व करतो म्हटलं तर इथे निगेशन ऑफ निगेशन मी सॉल्व करू शकतो. मग तो रूल मी इथे लावतो आणि हे कसं होईल, पी अँड क्यू ॲज इट इज, हा अँड ॲज इट इज, निगेशन पी ॲज इट इज अँड ॲज इट इज, निगेशन ऑफ निगेशन म्हणजे निगेशन निघून जाईल, फक्त काय राहील क्यू. लक्षात येत आहे ना मित्रांनो. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन सेकंड सॉल्व करूया. आता बघा क्वेश्चन सेकंड काय म्हणतोय, रिराईट द फॉलोइंग स्टेटमेंट विदाऊट युझिंग इफ देन. म्हणजे दिलेले जे स्टेटमेंट्स आहे ते कंडिशनल स्टेटमेंट आहे, इफ आणि देन हा कनेक्टिव्ह वापरून ते कंबाईन करून लिहिलेले स्टेटमेंट्स आहे मित्रांनो. तर त्यातलं ते इफ देन काढून टाका म्हणते. म्हणजे पहा मी तुम्हाला समजून सांगतो उदाहरणादाखल. पहिलं स्टेटमेंट घेतो, इफ अ मॅन इज जज देन ही इज ऑनेस्ट. म्हणजे इथे हा इफ देन कनेक्टिव्ह आलेला आहे. मग इथले इफ देन कनेक्टिव्ह म्हणजे इफ देन हा कनेक्टिव्हनं कोणते दोन स्टेटमेंट जॉईन केलेले आहे, पहिलं पी स्टेटमेंट घेतो, पहिलं पी स्टेटमेंट आहे म्हणजे इफ नंतरचा पार्ट ते आहे अ मॅन इज अ जज. आणि क्यू स्टेटमेंट काय होईल म्हणजे देन नंतरचा पार्ट ही इज ऑनेस्ट. आणि जो सिम्बॉलिक फॉर्म होऊन राहिला मित्रांनो इफ देन कनेक्टिव्ह असल्यामुळे सिम्बॉलिक फॉर्म झाला पी इम्प्लाइज क्यू. ही एक्झरसाइज सुरू करण्याच्या आधी आपण बघितलं होतं की पी इम्प्लाइज क्यू आहे हे इक्विव्हॅलंट आहे निगेशन पी ऑर क्यूला.
मी तुम्हाला विथ ट्रूथ टेबल ते प्रूव्हसुद्धा करून दिलं होतं की पी इम्प्लाइज क्यू इट इज इक्वॅलंट टू निगेशन पी ऑर क्यू. आता हा झाला मित्रांनो पी इम्प्लाइज क्यू मधला निगेशन पी ऑर क्यू, म्हणजे याला डिस्जंक्शनला आणून हा झाला त्याचा सिम्बॉलिक फॉर्म. आता याला व्हर्बल फॉर्ममध्ये जर आपण लिहिलं तर काय होईल मित्रांनो, पीचं निगेशन घ्या. पी स्टेटमेंट काय होतं, अ मॅन इज अ जज. याचं निगेशन म्हणजे अ मॅन इज नॉट अ जज. अ मॅन इज नॉट अ जज. नंतर कनेक्टिव्ह आहे ऑर. नंतर क्यू स्टेटमेंट ॲज इट इज. मग क्यू स्टेटमेंट ॲज इट म्हणजे ही इज ऑनेस्ट. म्हणजे बघा अ मॅन इज नॉट अ जज ऑर ही इज ऑनेस्ट. या स्टेटमेंटमध्ये कुठेतरी इफ देन आला का, नाही. म्हणजे इफ देन आपण यातनं काढून टाकला. हा झाला इफ देन डिलीट केल्यानंतरचा पार्ट. लक्षात येत आहे. बघा दुसरं बघा, इफ 2 इज अ रॅशनल नंबर देन √2 इज इररॅशनल नंबर. आता यामध्ये हा इफ देन आपल्याला काढायचा आहे. इथे मित्रांनो परत 2 स्टेटमेंट आलेलं आहे. इफ नंतरचा पार्ट म्हणजे पी स्टेटमेंट होईल, म्हणजे 2 इज अ रॅशनल नंबर हे झालं पी स्टेटमेंट आणि √2 इज इररॅशनल नंबर हे झालं क्यू स्टेटमेंट. आता सिम्बॉलिक फॉर्म झाला हा इफ देन असल्यामुळं पी इम्प्लाइज क्यू, आणि याचं निगेशन तर पी इम्प्लाइज क्यूचा इक्विव्हॅलंट फॉर्म काय राहते, निगेशन पी ऑर क्यू. पी इम्प्लाइज क्यूचा इक्विव्हॅलंट फॉर्म निगेशन पी ऑर क्यू. हा जर मी अप्लाय केला आणि व्हर्बल फॉर्म लिहिला तर कसं लिहिता मित्रांनो, पीचं निगेशन लिहा. पी स्टेटमेंट म्हणजे इफ नंतरचा पार्ट तो होता 2 इज अ रॅशनल नंबर, आणि याचं जर निगेशन आपण लिहिलं तर काय होईल, 2 इज नॉट अ रॅशनल नंबर. 2 इज नॉट अ रॅशनल नंबर. कनेक्टिव्ह ऑर √2 इज इररॅशनल नंबर. क्यू स्टेटमेंट ॲज इट इज. झालं मित्रांनो. नेक्स्ट बघा, इफ एफ ऑफ 2 इक्वल्स टू 0 देन एफ ऑफ एक्स इज डिव्हिजिबल बाय एक्स मायनस 2. इथे पी स्टेटमेंट होईल एफ ऑफ 2 इक्वल्स टू 0. क्यू स्टेटमेंट होईल एफ ऑफ एक्स इज डिव्हिजिबल बाय एक्स मायनस 2. सिम्बॉलिक फॉर्म पी इम्प्लाइज क्यू. आणि आपल्याला माहिती आहे का पी इम्प्लाइज क्यू इट इज इक्वॅलन्स टू निगेशन पी ऑर क्यू. आणि निगेशन पी ऑर क्यूला आपण जर व्हर्बल फॉर्मला लिहितो म्हटलं तर पीचं निगेशन लिहायचं आहे मित्रांनो. पी स्टेटमेंट होतं एफ ऑफ 2 इक्वल्स टू 0, म्हणजे याचं निगेशन होईल एफ ऑफ 2 इज नॉट इक्वल्स टू 0. ऑर क्यू स्टेटमेंट ॲज इट इज एफ ऑफ एक्स इज डिव्हिजिबल बाय एक्स मायनस 2. झाला मित्रांनो. किती सोपा होता ना हा प्रश्न. चला नेक्स्ट आणि महत्त्वाचा प्रश्न मित्रांनो, क्वेश्चन 3 मधला आपण घेऊया. पहिलं काय म्हणतात इथं, विदाऊट युझिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट. म्हणजे आता आपल्याला ट्रूथ टेबलचा यूज न करता खाली जे लॉजिकल इक्विव्हॅलन्स आपल्याला दिलेलं आहे ते आता आपल्याला प्रूव्ह करायचं आहे विदाऊट युझिंग ट्रूथ टेबल. तर बघा मित्रांनो, आपल्याला इथे दिलेलं आहे पी डबल इम्प्लाइज क्यू इट इज इक्विव्हॅलन्स टू पी अँड क्यू ऑर निगेशन पी अँड निगेशन क्यू. बघा मित्रांनो, ट्रूथ टेबल काढून तर आपण हे प्रूव्ह करू शकतोच, पण आता विदाऊट युझिंग ट्रूथ टेबल आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. तर मी काय करतो, एक साईड घेतो आणि दुसरी साईड प्रूव्ह करतो. जसं मी इथं लेफ्ट हँड साईड कन्सिडर केली, ती आहे पी डबल इम्प्लाइज क्यू, आणि हे जे राईट हँड साईड आहे हे मी प्रूव्ह करून दाखवतो. बघा मित्रांनो, पी डबल इम्प्लाइज क्यू घेतलं तर आपण जे एक्झरसाईजच्या सुरुवातीला जे अल्जेब्रा पाहिलं त्यात आपण पी डबल इम्प्लाइज क्यूसाठी एक इक्विव्हॅलंट स्टेटमेंट काढलं होतं, आणि ते होतं पी डबल इम्प्लाइज क्यूचंच मिनिंग होतं मित्रांनो की पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. त्याला आपण बाय कंडिशनल लॉ म्हटला होता मित्रांनो, बाय कंडिशनल लॉ. पुढे बघा मित्रांनो, नंतर आपण कंडिशनल लॉ पाहिलं होतं. कंडिशनल लॉ म्हणजेच काय, हे जे पी इम्प्लाइज क्यू आहे यालाच आपण असं लिहू शकतो, निगेशन पी ऑर क्यू. कंडिशनल लॉ प्रमाणे पी इम्प्लाइज क्यूला काय लिहू शकतो, पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन म्हणजे पीचं निगेशन ऑर दुसरं स्टेटमेंट ॲज इट इज. सेम रूल मी इथे या इम्प्लिकेशनसाठी पण अप्लाय करतो. त्यानुसार काय होईल, क्यू इम्प्लाइज पीला मी लिहू शकतो पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन म्हणजे निगेशन क्यू मधलं साईन ऑर दुसरं स्टेटमेंट म्हणजे पी ॲज इट इज. पुढे बघा मित्रांनो, आता इथे काय झालं मित्रांनो, इथे आलं आहे निगेशन पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू ऑर पी, जे या 2 स्टेटमेंटमधला कनेक्टिव्ह आलेला आहे अँड. तर आपण जर इथे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉने जर मित्रांनो सॉल्व्ह केलं तर आपण याला असं करू शकतो, निगेशन पी अँड दिस ब्रॅकेट, निगेशन पी अँड दिस ब्रॅकेट ऑर हा ऑर आता हा क्यू क्यू अँड हा ब्रॅकेट. लक्षात आलं का, हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मी इथे लावला मित्रांनो. पुढे सॉल्व्ह करूया. परत इथे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ लावतो आणि निगेशन पी अँडनी या ब्रॅकेटला सरळ शब्दात मल्टिप्लाय करतो. म्हणजे मी ह्याला असं लिहू शकणार, निगेशन पी अँड निगेशन क्यू. आता हा कनेक्टिव्ह जो आहे ऑर तो येईल मध्ये, आणि निगेशन पी अँड हा बाहेरचा पी, हा मधला कनेक्टिव्ह ऑर ॲज इट इज. इथे सुद्धा मित्रांनो सेम डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ मी अप्लाय करतो, आणि त्यानुसार क्यू अँड निगेशन क्यू हा मेन कनेक्टिव्ह ऑर मध्ये येईल, आणि क्यू अँड हा पी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ लावल्यानंतर मित्रांनो. आता पुढे बघा, पुढे काय होईल मित्रांनो, इथे जर आपण बघितलं तर इथं आलेलं आहे निगेशन पी अँड पी, म्हणजे पीचं इंटरसेक्शन त्याच्या कॉम्प्लिमेंट सोबत जर घेतलं तर मित्रांनो त्यामध्ये काहीच येणार नाही.
कारण तो सेट आणि त्याचा कॉम्प्लिमेंटरी सेट या दोघांमध्ये काही साम्य नसणार, म्हणजे इंटरसेक्शन फाय असेल. फाय म्हणजेच आपण काय घेणार आहे इथे एफ, म्हणजे या आणि याला म्हणतात कॉम्प्लिमेंट लॉ. या कॉम्प्लिमेंट लॉनुसार मी इथे काय लिहिणार मित्रांनो, एफ लिहिणार. तसंच सेम रूल इथे लागल. क्यूचं इंटरसेक्शन निगेशन क्यू म्हणजे क्यूचं इंटरसेक्शन त्याच्या कॉम्प्लिमेंट सोबत नक्कीच काय येणार आहे, 0 म्हणजेच फाय येणार आहे मित्रांनो. फाय म्हणजे आपण काय घेणार आहे, एफ, म्हणजे इथे आणि इथे मी एफ लिहिणार मित्रांनो. आणि नंतर तर बघा मित्रांनो कसं झालं ते. तर मग निगेशन पी अँड क्यू ॲज इट इज, ऑर त्याबद्दल लिहिलं एफ, आणि क्यू अँड निगेशन क्यूबद्दल लिहिलं एफ, बाकीचं ॲज इट इज. तर बघा मित्रांनो पुढे आता इथे काय म्हणते, हा जो ब्रॅकेट आहे याला आपण एका सेटमध्ये विचार करूया. सपोज हा एक सेट आहे आणि याचं युनिट आहे एफ, म्हणजे एम्प्टी सेटसोबत, म्हणजे ज्या सेटमध्ये एलिमेंटच नाही आहे. आता बघा मित्रांनो, दोन सेटचं जर युनियन घेऊ लागलो आहे तर मोठा सेट आपल्याला भेटल. तर मोठा सेट कोणता आहे, निगेशन पी अँड निगेशन क्यू, हा मधला ऑर ॲज इट इज. इथे पण मित्रांनो सेम एम्प्टी सेटचं युनियन क्यू अँड पी या सेटसोबत, तर नक्कीच युनियनमध्ये मोठा सेट भेटेल, म्हणजेच कोण, क्यू अँड पी भेटेल. हा झाला मित्रांनो आयडेंटिटी लॉ. आता बघा मित्रांनो, हा निगेशन पी अँड क्यू ॲज इट इज, ऑर ॲज इट इज इथे आलेला आहे क्यू अँड पी. आता या क्यू अँड पीला जर आपण कम्युटेटिव्ह लॉ लावलं तर आपल्याला जसा सिक्वेन्स पाहिजे पी अँड क्यू असं आपण याला लिहू शकतो. मी परत एकदा कम्युटेटिव्ह लॉ लावतो आणि याला आणखी व्यवस्थित लिहून घेतो. जे पी अँड क्यूला आधी लावलं, हा ऑर जसा जसा, आणि हे स्टेटमेंटला नंतर लिहिलं. आणि हेच तर मित्रांनो राईट हँड साईड आहे जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ते लक्षात आलं का, सोपं होतं ना. सोपं आहे मित्रांनो, फक्त आपल्याला जे अल्जेब्रा आहे ते लॉज लक्षात राहणे विथ टेक्निक खूप आवश्यक आहे. पुढचं बघा मित्रांनो, पी ऑर क्यू अँड पी ऑर निगेशन क्यू इट इज इक्विव्हॅलन्स टू पी. आता हे आपल्याला विदाऊट युझिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह करायचं आहे. परत मी लेफ्ट हँड साईड कन्सिडर केली, पी ऑर क्यू अँड पी ऑर निगेशन क्यू. आता बघा मित्रांनो, आपण हे सॉल्व्ह करून कसं पीकडे आणता येईल. आता जर राईट हँड साईड पाहिली तर मित्रांनो इथं फक्त एकच स्टेटमेंट आहे, म्हणजे आपल्याला याला कमी कमी करत नेणं आहे. तर बघा कमी करत नेण्यासाठी मी काय विचार करतो इथं, तर इथे बघा पी ऑर इथेही आलेला आहे आणि या स्टेटमेंटमध्ये पी ऑरच आलेला आहे. तर मी पी ऑर कॉमन काढून घेतला सरळ शब्दात, आणि पी ऑर जर मी कॉमन काढला तर काय राहील मित्रांनो, इथे राहील क्यू मधला कनेक्टिव्ह अँड, आणि पी ऑर कॉमन गेल्यावर इथे राहील निगेशन क्यू. ॲक्च्युली मित्रांनो याला म्हणतात डिस्ट्रीब्युशन लॉ, फक्त हा मी उलट पद्धतीने लावला, डिस्ट्रीब्युशन लॉ. आता बघा इथं पी ऑर ॲज इट इज. आता इथे काय आलेलं आहे, क्यूचं अँड निगेशन क्यू सोबत, म्हणजे क्यूचं इंटरसेक्शन त्याच्या कॉम्प्लिमेंट सोबत, म्हणजेच काय येणार आहे, एमटी येणार. म्हणजेच काय येणार, एमटी म्हणजेच काय घ्यायचं सांगितलं मी तुम्हाला, एफ घ्यायचं सांगितलेलं आहे. याला म्हणतात कॉम्प्लिमेंट लॉ. आणि बघा पीचं युनियन ह्या एमटी सेट सोबत, आता युनियन म्हटल्यावर मोठा सेट म्हणजेच कोण येईल, पी येईल मित्रांनो. याला म्हणतात आयडेंटिटी लॉ. म्हणजे मित्रांनो जी राईट हँड साईड आहे ती प्रूव्ह झाली. किती सोपं प्रूफ होतं ना. आता एक लास्ट चौथा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दाखवतो मित्रांनो. बघा इथे पण मी हे जे इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करायचं आहे याची लेफ्ट हँड साईड मी कन्सिडर केली मित्रांनो. आता बघा इथे लेफ्ट हँड साईडला आहे पी अँड क्यू ऑर निगेशन पी अँड क्यू ऑर पी अँड निगेशन क्यू. आता इथे याला सॉल्व्ह कसं करता येईल, मला इथे एक लगेच ऑब्झर्व झालं की अँड क्यू इथेही आहे, अँड क्यू इथेही आहे. मी डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ लावतो आणि अँड क्यू ही टर्म कॉमन काढतो. जर मी अँड क्यू ही टर्म कॉमन काढली तर इथे शिल्लक राहील पी मेन कनेक्टिव्ह, ऑर इथला पण अँड क्यू कॉमन गेल्यावर इथे शिल्लक राहील मित्रांनो निगेशन पी. हा कॉमन काढलेला अँड क्यू लिहून घेतला. नंतर इथे शिल्लक राहिलेली टर्म आहे ऑर पी अँड निगेशन क्यू. आता पुढे बघा मित्रांनो, पी ऑर निगेशन पी म्हणजे पीचं युनियन कॉम्प्लिमेंट पी सोबत, म्हणजे बघा पी पण आला त्याचा कॉम्प्लिमेंट पण आला, म्हणजे पूर्णच्या पूर्ण सेट आला. म्हणजेच त्याला काय घ्यायचं, टी घ्यायचं, युनिव्हर्सल सेटसारखं टी घ्यायचं. हा अँड क्यू ॲज इट इज ऑर ही बाकी टर्म ॲज इट इज मित्रांनो. याला म्हणतात कॉम्प्लिमेंट लॉ. ठीक आहे. पुढे बघा आता टीचं इंटरसेक्शन एका छोट्या सेटसोबत, टी म्हणजे मोठा सेट झाला त्याच्या सर्व एलिमेंट आहे, आणि त्याचा अँड म्हणजेच इंटरसेक्शन एका छोट्या सेटसोबत. ते इंटरसेक्शन घेतल्यावर या छोट्या सेटचेच एलिमेंट आपल्याला भेटतील, म्हणजे टी अँड क्यूचा आन्सर काय येईल, क्यू. हा झाला आयडेंटिटी लॉ ऑर बाकी टर्म ॲज इट इज मित्रांनो. पुढे बघा आता मी इथे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय करतो आणि बाहेर ऑर आहे आतमध्ये अँड आहे. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ लावून हे सॉल्व्ह केल्यावर हे लिहिता येईल मला क्यू ऑर पी, हा कनेक्टिव्ह आता मध्ये येईल अँड, आणि क्यू ऑर दुसरी टर्म निगेशन क्यू. पुढे बघा मित्रांनो, तर क्यू ऑर पी ॲज इट इज अँड ॲज इट इज इथे काय आलेलं आहे, क्यू युनियन कॉम्प्लिमेंट क्यू. म्हणजे आता एका सेटचं त्याच्याच कॉम्प्लिमेंट सोबत जर आपण युनियन घेतो मित्रांनो तर सर्वच्या सर्वच एलिमेंट येतील, म्हणजेच काय येईल, मोठा सेट टी येईल. कॉम्प्लिमेंट लॉ म्हणतात त्याला. आणि पुढे बघा या छोट्या सेटचं इंटरसेक्शन या मोठ्या टी सेटसोबत आहे, तर या दोघांच्या इंटरसेक्शनमध्ये कोण येईल, हा छोटा सेट येईल, म्हणजे क्यू ऑर पी येईल.
आता कॉम्प्लिमेंट हा झाला आयडेंटिटी लॉ. आणि मी जर आता कम्युटेटिव्ह लॉ लावला मित्रांनो, तर क्यू ऑर पीलाच आपण काय लिहू शकतो, पी ऑर क्यू. हीच तर आपली राईट हँड साईड आहे जे प्रूव्ह करायचं होतं ते. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब.